जामखेड तालुक्यातील धामणगाव येथे अज्ञात मानवी शरीराचा सापळा दिसून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। याबाबतच पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहे। याबाबत सचिन सदाशिव नंदिरे राहणार धामणगाव यांनी खर्डा पोलीस स्टेशन येथे माहिती दिली। या माहितीमध्ये त्यांनी म्हटले आहे की ते नेहमीप्रमाणे शेळ्या चालण्यासाठी वंदरा धामणगाव या डोंगर परिसरात गेले, तेव्हा त्यांना घाण वास आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता अज्ञात मानवाची कवटी व मानवी शरीराचा सापळा दिसून आला। या संदर्भात त्यांनी सरपंच धामणगाव यांना माहिती दिली की अज्ञात व्यक्तीचा मानवी सापळा मिळून आला। तरी सरपंच महारुद्र महानवर यांनी खर्डा पोलीस स्टेशन येथे संपर्क केला असता खर्डा पोलिसांनी तातडीने चक्र फिरून घटनास्थळी रवाना झाले। या घटनेची माहिती सचिन नंदिरे यांच्या खबरीवरून माहिती घेण्यात आली। पोलीस स्टेशन येथे खबर दिली। या खबरवरून खर्डा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन त्यांनी मानवीय सापळा व सांगाडा ताब्यात घेतला। मृत व्यक्तीचे वय 30 ते 40 असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सदर सापळ्याच्या शेजारी लाल चौकोळ्या रंगाचा शर्ट, काळा कलरची पॅन्ट व काळसर जर्किंग आढळून आले। संबंधित कपड्याच्या वर्णन किंवा अज्ञात कोणी व्यक्ती हरवला असेल तर वरील माहितीच्या अंदाजावरून खर्डा पोलीस स्टेशन येथे 02421 2402333 किंवा 8669003298 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल रावसाहेब नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल संजय जायभाय यांच्यासह पोलीस सहकारी यांनी जाऊन पाहणी करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय झंजाड करत आहे। खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धामणगाव या गावातील जंगलामध्ये एक मानवी पुरुष जातीचा सांगाडा मिळून आलेला आहे। सदर बाबत खर्डा पोलीस स्टेशनला अकस्मात मध्ये दाखल करण्यात आले असून सदरचा प्रकार हा होमिसाइड आहे की ॲक्सिडेंटल आहे की नॅचरल आहे याबाबत तपास चालू आहे। सदरच्या घटना ठिकाणी एक जॅकेट तसेच लाल कलरचा एक चौकडी शर्ट मिळून आलेला आहे। नागरिकांना आमची विनंती आहे की सदर कपड्यावरून आम्हाला सदर मृत इसमाची ओळख पटवण्यासाठी मदत करावी। तसेच पाटोदा, धाराशिव व जामखेड परिसरातील नागरिकांना विनंती आहे की सदर व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आपल्या परिसरातील कोणी मिसिंग असेल तर तात्काळ खर्डा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। धन्यवाद। महाराष्ट्र 24 साठी धानसिंग साळुंके यांची रिपोर्ट खर्डा।